मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही. ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. त्यावेळेला पेन्स. द विनिंग हॉर्स डझंट नो वाय इट रन्स. इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting beats and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत जो घोडा पळतो ना, त्याला माहीत नसते तो का पळतोय. त्याला जे चटके फटके चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो. आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे. आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. तेव्हा ते चटके फटके मिळत आहेत का, तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे. वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कशासाठी आहे, काय आहे आणि आपण काय द्यायचं. जगातली 3 सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत. टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे. त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही. मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आहे, गोंधळून टाकणारा प्रश्न होता. UPSCचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता. मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही, आई वडील मला घेऊन आले दुनियेमध्ये. पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर, कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी ठरू शकेल. आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो. व्हेरी मिनिंगफुल पोएम, द पोएम ऑफ ला मांचा. युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो. ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय. तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज. त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत. आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट. माय हार्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट. अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार स्टील स्ट्रोव विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील त्या भळभळणाऱ्या जखमाबरोबर घेऊन त्या स्टारच्या, त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल, त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल, त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस, हा शेवटपर्यंत लढत राहिला, हा शेवटपर्यंत लढत राहिला, देशासाठी लढत राहिला, समाजासाठी लढत राहिला. कारण डिग्निटी, डेथ विथ डिग्निटी खूप महत्त्वाची आहे. आपला आयुष्याचा शेवट कसा होतो हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आता उदाहरण देताना सुरुवातीला परिचय करून देताना 26/11 सांगितलं गेलं. 26/11च्या अगोदरची परिस्थिती, दरम्यानचे ते 60 तास आणि त्यानंतरचे 1.5 वर्ष मी मुंबईला बदलताना पाहिले आणि माझ्या आतमधनं जे बदल होत होते ते मी पाहिलेले आहेत. माझी पत्नी बऱ्याचदा विचारते की तुम्ही एक ग्लॉक पिस्टल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना, कारण ते ऑड युद्ध होतं. कारण मी आणि माझा बॉडीगार्ड सुरुवातीला आम्ही दोघंच घुसलेलो होतो. 9:40 अतिरेकी 2 मुख्य दरवाजातनं आणि 2 नॉर्थ कोर्ट गेटमधनं घुसले आणि 9:51 11व्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले, ज्याला 3 गोळ्या लागल्या, दोघंजण आम्ही पाठीमागच्या स्विमिंग पूलच्या गेटमधनं आत घुसलो. 11व्या मिनिटाला मी घुसलो. ज्यावेळेला खाली स्विमिंग पूलच्या एरियामध्ये 7-8 परकीय नागरिकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते, त्यावेळेला खात्री होती की आपलाही इथंच एंड आहे, हीच आपली समाधी आहे. आतमध्ये 100% आपण जिवंत राहणार आहे, पण मारायचं किंवा मरायचं एवढंच ध्येय त्यावेळेला समोर होतं. त्यामुळे हात थरथरले नाहीत.
एक खूप छान शेर कुठेतरी ऐकलेला होता की दुनिया में मिल जाएंगे आशिक कही, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. येस, दॅट डेथ विथ डिग्निटी, ते देशासाठी असणारं मरण ते प्रत्येकाच्या भाग्यात नसते ना. कुठेतरी हार्ट अटॅकनं मरेल, ॲक्सिडेंट मरेल, कुठेतरी काहीतरी मरेल. दॅट अट्रॅक्ट्स, त्याचं आकर्षण वाटायला लागतं. ती स्पर्धा करताना वेगळी मजा असते, कारण ज्यावेळेला आतमध्ये क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 पाठमोरे अतिरेकी, म्हणजे त्यांच्याकडं प्रत्येकाकडं एक AK-47, 6 डबल मॅगझिन, म्हणजे एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या असतात, 550-650 AK-47चे राऊंड, एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 60 ते 100 पर्यंत राऊंड, 25 ग्रेनेड प्रत्येकाकडे. एक ग्रेनेड ब्लास्ट केला तर 25 मीटरच्या परिघातला माणूस मेला तरी पाहिजे किंवा जखमी झाला पाहिजे. आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये 8 किलोचा RDXचा बॉम्ब, म्हणजे आपण जो पाहिला डोममध्ये, प्रत्येकाकडे एक. आणि असे 4 होते आणि आम्ही 2 जण होतो. माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, जी कम्पॅरेटिव्हली चांगलं वेपन आहे. 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स ग्लॉक पिस्टलमध्ये असतात आणि माझ्या बॉडीगार्डकडे साधी पिस्टल होती. म्हणजे तरी पण आम्ही एकदा ट्रिगर ओढला तर आमची एकच गोळी बाहेर पडणार आणि त्यांनी एकदा ट्रिगर ओढला तर 30 गोळ्या बाहेर पडणार, असा तो फरक होता. पण ज्यावेळेला क्रिस्टल हॉलच्या मध्ये लग्न सुरू होतं आणि त्याच्या बाहेर हे 3 पाठमोरी अतिरेकी सुनील कुडियादी, तिथला सिक्युरिटी चीफनं दाखवले आणि तिथं फ्रॅक्शन ऑफ सेकंड न गवतात बॅटल कॉकपिटिशनवर त्यांच्यावरती आम्ही फायरिंग करू शकलो, की ज्यात एक जखमी झाला आणि तिथनं ते पळाले, म्हणून तिथल्या हॉलमधल्या लग्नात अडकलेल्या लोकांचे जीव वाचले. ते क्रुशियल होतं. त्यावेळेला तो बाहेर गोंधळ अडकलो असतो, मला कोणी प्रश्न विचारले नसते, कारण माझ्या बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं, ॲडिशनल मॅन पॉवर येण्याची वाट पाहणं स्वाभाविक होतं. ज्या आतमधनं जो कॉल होता, कॉल फॉर द ड्युटी, कारण पहिल्यांदा ह्या फायरिंग नंतर 11 वाजून 7 मिनिटापर्यंत एकही राऊंड फायर झालेला नाही, म्हणजे 1 तास 5 मिनिटं एकही राऊंड ताजमध्ये फायर झालेला नाही. आम्ही सगळे मजले चेक केले साऊथ विंगचे. ताजचं विभाजन हे नॉर्थ विंग आणि साऊथ विंगमध्ये, जुन्या ताजमध्ये, जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्येच झालं. तर नॉर्थ विंगमध्ये ते पळून गेले आणि आम्ही साऊथ विंग चेक करून खाली आलो. 11 वाजून 7 मिनिटांनी मात्र 2 ग्रेनेड ब्लास्ट त्यांनी केले, ज्यात शँडिलियर तुटून खाली आलं. आणि गेटवरती मी गेलो तर 2 मिसरूडनं फुटलेली 2 पोरं माझ्यासमोर अजून आली मदतीसाठी. SRPतले हे जवान समाधान मोरे आणि राहुल शिंदे. राहुल 21 वर्षाचा जवान शहीद झाला 2:45च्या गोळीबारामध्ये. यांच्याकडे तर 303 रायफली होत्या, 30-30 राऊंड होते. पण त्यांनाही आम्हाला, आमच्या छोट्याशा टीमला जाणीव करून दिली की देशासाठी मारायची किंवा मरायची अशी परत संधी येणार नाही आहे. परत आम्ही नॉर्थ विंगमध्ये घुसलो. परत 6व्या मजला लिफ्टनं घातला, तो पूर्ण चेक करून खाली आल्यानंतर लक्षात आलं की आपण CCTV रूममध्ये जाऊ. मग CCTV रूममधनं फायरिंग 2-3 राऊंड केल्यानंतर ते अतिरेकी 630 आणि 631 रूममधून बाहेर आले. याची माहिती त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर आणि जॉईंट कमिशनर मारिया साहेबांना दिली आणि दोघांनी सांगितले की जोपर्यंत नेव्हल कमांडोज पोचत नाही तोपर्यंत थोपवून ठेवते, ऑन द वे आहेत. आणि त्यावेळेला उत्तर दिलं मी CPंना की सर, आम्ही जीव गेला तोपर्यंत आम्ही इथनं त्यांना खाली येऊ देणार नाही. 2:45 वाजेपर्यंत ती धुमश्चक्री आमची चालू राहिली. ज्या वेळेला ते खाली येण्याचा प्रयत्न करायचे, CCTV कंट्रोलमध्ये आम्हाला ते त्यांना कळायचं नाही की आम्हाला कसं काय कळतंय. आम्ही बाहेर जाऊन त्यांच्यावर 2-4 राऊंड फायर करायचो. 2:45ला मात्र त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं. पूर्ण ताज जे आहे ते लाकडी नक्षीकाम केलेलं सुंदर वास्तू असणारं हॉटेल, मोठे मोठे महागडे पेंटिंग्स. दुसऱ्या मजल्यावर त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट 4थ्या मजल्यावरनं केले, कारण 2:45ला त्यांनी मोठा बॉम्ब डोममध्ये ब्लास्ट केला, ज्याच्यात आग आणि ज्वाळा तुम्हाला दिसायला TV वर पाहिले असतील तुम्ही. ग्रेनेड ब्लास्टमुळं पूर्ण मजला पेटला आणि आमच्या रूममध्ये आग आणि धूर दोन्ही यायला सुरुवात झाली. आता इथं जळून मरण्यापेक्षा बाहेर लढून मरू म्हणून आम्ही लाईन फॉर्मेशनमध्ये निघायला सुरुवात केली. वरून AK-47चा बस्ट त्याने आमच्या लाईन फॉर्मेशन केला. आमची लाईन तुटली, आमच्या गोळ्या कमी पडल्या. माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या, 2 पायामध्ये आणि 1 पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या पोटात लागली आणि राहुल त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. मला आठवतं आहे, मी 2 दिवसानंतर
ज्यावेळेला राहुलचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो त्यावेळेला रिगर मॉर्टिसनं शरीर ताट झालेलं होतं, युनिफॉर्म जळालेला होता, पण डोळे उघडे होते, खांद्यावरती रायफलचा बट होता, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं थेट रोखलेलं होतं आणि डोळे जणू बोलत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. एक 55 वर्षाचे एक 55 वर्षाचे अंमलदार तुकाराम ओंबाळे त्यांचं नाव, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात काय, AK-47च्या एक लाठी घेऊन तो माणूस चढाई करून जातो कसाबवरती, 5 गोळ्या पोटात घेतल्या तरी पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. दिस इज मिरॅकल. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ही हिम्मत खूप महत्वाची आहे. उद्दिष्ट ठेवायचं आहे, स्वप्न ठेवायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. निराश व्हायचं नाही आहे. सपोर्ट करायला तुम्हाला एवढी मोठी सिस्टम या ठिकाणी आहे. हे खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. दॅट फायटिंग स्पिरिट. दॅट इज द फायटिंग स्पिरिट जे तुमच्या वयामध्ये छोट्या मोठ्या आव्हानांना, छोट्या मोठ्या अडचणींना, छोट्या छोट्या आक्रमणांना घाबरायचं नाही आहे. विपत्तीमध्ये मी भयभीत होणार नाही आहे हे मला माहीत आहे, मात्र त्याच्यासाठी माझ्याकडं लढण्याचं बळ दे, एवढंच देवाकडं मागायचं. दॅट स्पिरिट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मला वाटतंय लढण्यासाठी उद्युक्त करतं. ते त्याच वयामध्ये हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते तारे तुम्ही आहात, ते सिकंदर तुम्ही आहात, ते समंदर तुम्ही आहात. ती इन्स्टिंक्ट या वयामध्ये असते. आयुष्य डेफिनेशन बदलण्यासाठी आहे. रॉजर बॅनिस्टर, गांधीजी, मंडेला, एडिसन, नेम द बस, मदर तेरेसा, या सगळ्यांनी डेफिनेशन्स बदलल्या. आपल्याला आयुष्य त्यांच्या एवढंच मिळणार आहे, 70-80 वर्ष काय असेल ते. आपण कशाचे डेफिनेशन्स बदलणार आहे? मी काय बदल घडणार, मी परिवर्तन कसं करणार, आणि मला जो बदल अपेक्षित आहे तो माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे का, हा विचार करण्याची आवश्यकता. आणि घाबरायचं नाही आहे, भ्यायचं नाही आहे, कशालाही भ्यायचं नाही आहे. खूप छान अब्राहम लिंकनचं पत्र आहे की जगात